राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पीक कर्जात मोठी वाढ केली आहे। 2026-27च्या हंगामासाठी राज्य सरकारने पीक कर्जासाठी नव्या दरांची घोषणा केली आहे। नक्की किती केली आहे वाढ सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देत असतो। शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे। वाढत्या खर्चामुळे राज्य सरकारने पीक कर्जाच्या मर्यादेत 10 ते 25% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। नवीन दरानुसार आता प्रति हेक्टर असं कर्ज मिळणार आहे। सोयाबीनला आता 75,000 रुपयांपर्यंत कर्ज मर्यादा असेल। कापूससाठी सुमारे 85,000 रुपये प्रति हेक्टर कर्ज मिळेल। ऊसासाठी 1,90,000 रुपयांपर्यंत मोठी तरतूद करण्यात आली आहे। तर हरभऱ्यासाठी सुमारे 60,000 रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होईल। तसेच बागायत मक्यासाठी 49,500 आणि हळदीसारख्या मसाला पिकांसाठी चक्क 1,48,500 रुपयांपर्यंत मर्यादा निश्चित केली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्जाची सुविधा आजही कायम आहे। उत्पादन खर्च वाढल्यामुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला या निर्णयामुळे मोठा आधार मिळणार आहे। ही महत्त्वाची अपडेट तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आणि हा निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। नसेच अपडेटसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।